नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। ओके, तर आज व्लॉग बनवण्याचं कारण असं की आज येणार आहे युवांची आत्तू घरी। एक छोटंसं फॅमिली फंक्शन आहे, तर त्यासाठी युवांची आत्तू येणार आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत। दादासाठी हे पण बनवून ठेवलं आहे आणि आत्तूला तू काय काय आणायला पण सांगितलंस खाऊ, तर आता बघूयात की आत्तू काय काय खाऊ आणते युवानला आणि सोबतच मला सुद्धा। तर आत्तूकडे खूप मोठी लिस्ट युवांनी खाऊची दिलेली आहे, तर बघूयात आता आत्तू काय काय खायला आणते ते। आणि म्हणून आम्ही आत्तूची खूप वाट बघतोय, नाही का युवान? आम्ही आत्तूची खूप वाट बघतोय आणि बाबूचा दादा सुद्धा येणार आहे, तर वाट बघूयात त्यांची आणि आल्यावरती ते भेटूयातच आपण। सांगायची आहे की आर्य दादा आता कॉलेजला गेला, म्हणून त्याला आता सुट्टी आहे, म्हणून तो आपल्या इकडे। ॲक्च्युली युवांची आत्तू काल फ्रायडे नाईटला येणार होती आणि आज आहे सॅटर्डे, पण आज पण ती सकाळपासून आली नाही आहे, लेट नाईट आत्ता येणार आहे ती। तर युवान वाट बघून बघून कंटाळला आणि फायनली आत्तू आता आलेली आहे। युवान खाली जाऊ नकोस। आता हा इकडे आत्तूला भॉ करतो, जसं का आत्तू घाबरणार आहे। बघूयात की आत्तू घाबरते का युवांची। वाह, क्या एक्टिंग कर रहा है। वाह क्या उचलत पण नाही, एवढं जर लागते कसं करायचं असतं। आणि आर्य कुठे? फायनली आत्तू, दादा आणि युवांचे काका आलेले आहेत। आत्तूने काय खाऊ आणलंय बघायला। मम्मी याचा आवाज वाव, अजून खाऊ आहे बघ। केक कुठे आहेत? केकांचा माईला फोन कर बघ। बाबू, बाबूचा बर्थडे मंथ आहे ना, म्हणून आत्तूने काय आणलंय? केक आणलाय। आता लगेच माई यायची वाट नाही बघत, नाही येते। माई बोलली माझावाला केक आहे, थांब बाबाला बोलव। हो, बाबाला बोलव। माई काय बोलली माहितीये का? सांग ना, मी सांगितलं विशाख आपल्याला की अरे अजून एक केक आण पप्पी काकासाठी। पप्पी काकाचा बर्थडे आहे ना, काय बोलशील? मी सांगितलं पप्पी विशाख काकाला अजून एक केक आण, पप्पी काकाचा बर्थडे आहे, म्हणून तुला हॅपी बर्थडे युवान, हॅपी बर्थडे टू यू। पप्पी काकांना नाही, पप्पी काकांना नाही। हॅलो गाईस, दिस इज नेक्स्ट डे मॉर्निंग आणि आज आर्य दादा पोचलेला आहे। ते तुम्ही काल ना फक्त गाडीतूनच बघितलं असेल, आज तुम्ही समोरून बघाल। मम्मा आणि आर्य दादाने पण आतूने काय काय खाऊ आणला ते तर तुम्ही बघितलंच असेल, दाखवतो। आणि आज मम्माने काय काय जेवण बनवलंय। आज आहे आमच्याकडे गटारी, तर त्यासाठी मी बनवलंय। इथे चालू आहे ॲक्च्युली, हे आहे चिकन, गावठी चिकन आहे हे। त्यानंतर मी इथे बनवलेलं आहे सुकं मटण, ओके। आणि त्यानंतर इथे आहे हा रस्सा मी बनवलाय। हॅलो गाईस, तर आता आम्ही चाललेलो आहोत पिकनिकला। आमच्या जवळच एक आहे मस्त वॉटरफॉल, तर आम्ही तिथे आता चाललो आहोत। आणि आमची आजची थीम आहे ब्लॅक, सो आज आम्ही सगळ्यांनी ब्लॅक वेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता पुढे आम्ही काय मज्जा करणार आहोत ते तुम्ही ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा। पावसाळा कुणाला आवडत नाही। या रम्य वातावरणात निसर्गाच्या कुशीत आपणही पावसाचा आनंद घ्यायला जावं असं सगळ्यांचीच इच्छा असते।
पण रोजच्या या वेगवान लाईफमध्ये त्यातसुद्धा शाळा, कॉलेज आणि ऑफिस या सगळ्यांमध्ये शक्य होत नाही. पण तरी पण त्यातूनच वेळ काढून आज आम्ही चाललो आहे मुंबईत जवळच्या एका वॉटरफॉलला, ऐनवळला. तुम्ही आता इथे बघू शकता, आम्ही इथे पोहोचलो आहे. तुम्हाला दिसतंय ना तुम्ही? चला तर या. तर ही अशी नदी इथून वाहते आणि इथे एक वॉटरफॉल आहे आणि दुसऱ्या बाजूला एक वॉटरफॉल आहे. तर आता आम्ही ही नदी पार करून वरती जातोय, एकदम वरच्या टोकाला तिथे एक धबधबा आहे. तुम्ही इथे बघा, तुम्हाला दिसतोय का इथून मला माहिती नाही कॅमेऱ्यातून. तर इथे हा धबधबा आहे आणि सावकाश आम्ही वरती चालले, गुळगुळीत पण झाले सगळं. थोडंसं नदीत पण आता इथे मज्जा करतो आणि मग वरती जातो. युवांना खूपच पाण्याचं अट्रॅक्शन आहे, तो घाबरतच नाही आहे पाण्याला. तर त्याला जरा सावकाश सांभाळून आम्ही आता आम्ही इथे होतो. इथून आम्ही हे पूर्ण नदी अशी पार करत आता आम्ही आलो आहेत. इथे वरती धबधब्यावरती तुम्ही बघू शकता पाण्याला किती फोर्स आहे, पण इथे रिस्की नाही आहे. तुम्ही इथे बघा, इथे रिस्की नाही आहे काहीच. हे रिस्की नाही आहे, पाण्याला काय फोर्स आहे तुम्ही बघा. आवाज येतोय की नाही मला माहिती नाही, पाण्याचा इतका आवाज आहे. तर माझा आवाज येतोय की नाही व्हिडिओमध्ये मला माहिती नाही. हे बघा, इथून पाणी असं खाली नदीला जातं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील बघायला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. रुको जरा, सबर करो. Yeah.
असा काहीसा होता आमचा आजचा दिवस. खूप मज्जा केली वॉटरफॉलवरती. खूप आता दमलोय सुद्धा आणि आता चाललोय घरी. तुम्ही इतका तुमचा वेळ दिलात फ्रेंड्स, त्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.